ज्या मातीत जन्म घेतला शिवरायांनी त्या मातीला सोनं केलं. अय यार चालना पटकन, उशीर होतोय आपल्याला, लावती गाडी. अरे काय करू तसं, अरे पळणार काय धंदे धरले तो. जत्रेमध्ये माझ्याकडे फक्त खुळखुळे सांभाळायचं काम होतं, बाकी दुसरं काहीच काम नव्हतं मला. पिकअप रेडी करूनच ठेवले होते, सगळ्यांचं काहीतरी जेवण वगैरे चालू होतं, कोणाचं मेकअप चालू होतं. पिकअप रेडी करून बाहेर आणून ठेवली होती. पिकअपचं थोडं लांबून जवळून व्हिडिओ बनवून घ्यावं म्हणलं, थोडी नवीनच चमकत होती म्हणून व्हिडिओ बनवून घेतला. तुमचं कधी आवरणार आहे? मेकअप चालूच आहे अजून, आवरा ते मेकअप मेकअप मेकअप. नुसतं मेकअपच करायचं आहे का? जायचं आपल्याला, उशीर होतोय आपल्याला, जायचं नाही का लवकर? बरं झालं याचं मेकअप वगैरे आवरून घेतला, आता निघायचंच होतं थोडं. शांतपणे बसलेले या लहान पिल्लाचा पण व्हिडिओ काढून घेतला, कारण भारी बसलेलं होते एकदम पोज बीज देऊन. मग याचा व्हिडिओ वगैरे झाल्यानंतर यांचा व्हिडिओ काढला. हे पण काहीतरी ॲक्टिंग करत होते ते जे रडत होतं त्याची ॲक्टिंग करून दाखवत होते दोन्ही जण, बारीक आणि तिची मम्मी. खतरनाकच ॲक्टिंग झाली यांची. यांचा व्हिडिओ बनवून घेतला, त्याला माहीतच नव्हतं. माहीत झाल्यावर ते पण म्हणायला लागले असंच करणार तू, व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार असं तसं करून. मग याच्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं, हे लोटत आणत होतं रोडवरून गाडी. आता लोटत आणल्यावर मला काही रिकामी कांड करायची, गाडीत बसलं कसं आता हे जाय. अरे काय म्हणजे पडलं, अरे काय माणूस आहे राव तू. पाडली गाडी, आता उचल त्या गाडीला लाव पटकन आणि चाल, उशीर होतोय आपल्याला. बारीक सुरीक मंडळी काही पावडर बिवडर लावून चमकून आली होती आणि जाण्याच्या तयारीतच होती. त्याला जायचं म्हणून खूप जास्त त्यांनी तयारी करून ठेवलेली होती. आता निघाले होते सगळे रस्त्याने जाताना, कोणी मागं कोणी पुढं करून नसतात. हिच्या पायात चप्पल नाही, हिचं म्हणणं 1 लाख सबस्क्राईब होईपर्यंत मी चप्पलच घालणार नाही. आता कसं सांगा याला कसं होईल म्हणून, येऊ पण पळत सुटला आता मागच. या बारक्याला घेऊन जायचं काही प्लॅन नव्हता, कारण गेले ते घाणं घालतं, नुसतं रडत राहतं. तिकडे पुढं घेऊन जा त्याला, नुसतं रडत राहतं. पण काय बळजबरी त्यालाच गाडीत बसून, कारण इथे रडायला लागलं होते म्हणून गाडीत बसून. याला ट्रिपवर घेऊन जाण्याचा अजिबात प्लॅन नव्हता, पण अचानक प्लॅन झाला आणि याला पण टाकलं गाडीत. जास्तच धिंगाणा करायला लागला गाडीमध्ये. उतर खाली, उतर खाली. सगळी मंडळी आवरून गाडीत बसली होती, आता निघायचंच होतं. आणि गाडीचा फाळका उघडा, फाळका वगैरे लावून घेतलं गाडीचं. सगळे बसले की नाही पाहून घेतलं एकदा. सगळे बसलेले होते गाडीत, बारीक सुरीक चिल्लर पार्टी सगळी जमली होती. ना आता काय हळूच गाडी काढली ना, आता रस्त्याने लागणार होतो. रस्त्याने गाडी लागताच थोड्या वेळ थोडं पुढं गेल्यावर थोडं जंगल लागलं. जंगलाचा व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला, थोडं भारी वाटत होतं जंगलाचं. तिला माहित नाही नेमकं आपण चाललोय कुठं, पण गेल्यावर लक्षात येईल की आपण कुठेतरी चाललो म्हणून. बाळ म्हणून व्हिडिओ कॉल मोठवलं म्हणे. अरे याला माहित नाही व्हिडिओ बनवल्यावर माणूस जेवण राहतो, किती म्हातारा झाला तर जेवणच दिसतो व्हिडिओमध्ये. याला सांगा अरे अरे याला सांगा कोणतरी, अरे येडं झालं काही. अरे व्हिडिओमध्ये माणूस जेवण दिसतं भाऊ, माणूस किती म्हातारा होते पूर्ण जेवण दिसतं माणूस. माहिती तुला काही? आज मी या व्हिडिओमध्ये किती जेवण दिसत माहिती तुला? आज 50 वर्षानंतर थोडंच पुढे येऊन गावाचा खडखड दर रस्ता संपला होता, हायवे लागला होता. आता गाडी हायवेने व्यवस्थित चालन थोडीफार. तर गावातला भंगार रस्ता संपताच लागला, हायवे लागताच मग काय गाडी डायरेक्ट हवेत. रस्त्यावर नाही, गाडी डायरेक्ट हवेत. पब्लिकचं काहीतरी म्हणणं आहे, पण मग काही समजून राहिलं काय म्हणणं आहे. पब्लिक फक्त इशारा करून राहिली, ऐकायला काही नाही राहिलं. पब्लिकला काहीतरी सांगायचं आहे, पण मग काय सांगायचं आहे ते काही समजून नाही राहिलं आपल्याला. हिनं समोर बसण्यासाठी हट्ट केला आणि पुढं वाजता झोपून गेली थोड्याच वेळाने. तर मंडळी आजच्या ट्रिपमध्ये खूप जास्त मजा येणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लहानपणी मी म्हणायचो याच्यावर लटकून मुंबईला जाता येईल का, पण आता लक्षात आलं की याच्यावर जर लटकलो तर मुंबईला नाही, पहिले वर जाऊ आणि मग डायरेक्ट कायमचं वर चाललं जाऊ. एकदम लंबा लाट सरळ दिसणारा रस्ता असा वाटत होता का कधी संपणार नाही. आजची पब्लिक तर नुसती हवेतच उडून राहिली. थोडा एक स्टॉप घेऊ म्हणून वीटभट्टीवर गाडी थांबवली होती आता, आणि वाटलं थोडी चौकशी करावं की नेमकं मार्केट रेट काय. तर आता आलो होतो इटाभट्टीवर, चौकशी करायची होती. थोडंसं केक शूट करून घेतला इटभट्टीचा. ताण लागली म्हणजे डायरेक्ट समुद्रात जायचं पाणी प्यायला.
डायरेक्ट जवळ जाऊन एक इटाला हात लावला आणि चेक केली. एकदम कडकड आवाज येत होता. ट्रॅक्टरवाल्या भैयाला रेट विचारला आणि गाडीत बसलो होतो. आता गाडी त्याचा तोंडाचा चमत्कार चालू झाला. आता वाकडं तिकडं तोंड करणं हे पका एका वेळी चाळी करते. मागं बसलेल्या पब्लिकचं म्हणणं होतं की कुठेतरी पाण्याच्या ठिकाणी थांबवा, कारण ताण लागली होती लहान लहान लेकरायला. तर पुढे रस्त्याने कुठेतरी पाणी भेटणं अशा हिशोबानं चाललं होतं. आता पुढं कुठं थोडे पुढे जाताच गाडी त्याला पण झोपेच्या डुलक्या चालू झाल्या होत्या. त्याला लय कडकून झोप येत होती. आता काय करावं म्हणलं, गाडी थांबून याला पाठीमागं देऊन टाकावी आरामात झोपण. मग काय मध्येच टोल लागला. टोलला लांब लांबपर्यंत कोणीच दिसत नव्हतं ना, गाड्या दिसत होत्या ना माणसं दिसत होते. मला वाटतं टोल चालूच नव्हता, तो टोल बंद होता. मग एका ठिकाणी गाडी थांबवली आणि पाणी वगैरे आणून दिलं. लहान लहान लेकरांनी पाणी वगैरे पिलं, मोठ्याने पाणी पिलं. सगळी पब्लिक पाणी पिऊन खुश झाली. आणि मग हळूच गाडीत मी पण बसलो. आता गाडीत बसल्यावर गाडी काढली आणि थोडंच अंतरात पाहिलं तर राजूर गणपती मंदिर दिसत होतं. लांबून एकदम खतरनाक दिसत होतं मंदिर. सगळ्यात जास्त मंदिराची हाईट होती. आणि मग काय राजूरला जवळ येताच महाराजांचे दर्शन वगैरे झाले आणि राजूर गणपतीच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था पाहिली. गाडीला पार्किंग वगैरे करून दिली. आणि पहिलेच उतरून गेलं. याला लय घाईरात पुढं जायचं म्हणल्यावर पहिले येतो आणि पाकच मारून मला पाकच मारून राहिला. लगेच पळत उठतो कुणीकडे वेळाने. गाड्या घोड्या काहीच पाहत नाही. आता सगळी पब्लिक गाडीच खाली उतरली होती आणि हळू आता जाणार आहे मंदिराकडे दर्शन वगैरे घेऊन. मग त्याच्यानंतर तिकडे जत्रा गित्राला फिरायला जायचा प्लॅन होता असं त्यांचं म्हणणं होतं. आता काहीतरी चालू आहे यांच्या डोक्यात प्लॅनिंग, काय कसं करायचं कसं काय ते. आता झालं सगळं. आता हळूहळू निघू मंदिराकडं. तर मंदिराकडे निघायची तयारीतच आहे सगळेजण. पब्लिकची प्लॅनिंग वगैरे झाल्यानंतर पब्लिकनं ठरवलं की आता मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊ. पण गर्दी किती असणार हे माहीत नव्हतं. इथं बाजूलाच मंदिराच्या खाली दुकानं होत्या, फुल अगरबत्ती माळ त्याच्या. पण मग एवढी काही गर्दी नव्हती मंदिरात आणि बाहेर पण काही गर्दी दिसली नाही. म्हणजे मंदिरात आम्ही गेलोच नाही, बाहेरच्या स्पेसमध्ये पाहिलं. पण मग एवढी गर्दी नव्हती. 5-50 लोक चालत होते रस्त्याने आणि आमचीच टोळी दिसत होती पूर्ण. आमचेच पब्लिक दिसत होती लांब लांबपर्यंत. तर पब्लिकचं म्हणणं झालं की आपण बाहेर थोडे फोटो बिटो काढू. मग त्यांचे काही फोटो बिटो काढणं चालू झाले. पुढं थांबून इकडून तिकडून मी चाललो होतो हळूहळू पुढं आणि पब्लिक पण चालतच होती. आता हे पाण्याचा झरा होता ते बंद होतं थोडंफार, म्हणजे चालूच नव्हतं, बंदच होतं मुळात. मग यांचं वेगळे फोटो घेणं चालू झाले. आता काय वेगवेगळे फोटो घेऊन राहिले ज्याचे त्याचे. मला काय, मी फक्त कॅमेरा धरून येड्याने फिरू राहिलो इकडे तिकडं. माझा फोटो बिटो कोणीच काही घेतला नाही कोणी. पण काय करणार आता, कॅमेरामॅनचे असेच दिवस राहते. मग आता सगळेजण आले वर. गर्दी होती मंदिराच्या जवळ, गर्दी होती, भरपूर गर्दी होती. खालीच येताना काही लोक दिसले नाही. पण मग आतमध्ये गेल्यावर पण भरपूर अशी गर्दी राहीन असं वाटलं. पण मग आतमध्ये लोकांची लाईनच लागलेली होती. तिथून दर्शन वगैरे घेतले आणि बाहेर आलो. बाहेरून पाहिलं तर लोक फोटो बिटो काढत होते. बाहेरचा लुक पण भारी दिसत होता तसा. मंदिराचा फुल फोटो घ्यावा म्हणून असा व्हिडिओ काढून घेतला. फोटो घेतला, काही व्हिडिओ घेतला. त्याच्यानंतर मग लोक ज्याचे त्याचे फोटो व्हिडिओ काढत होते. मी पण या मिनारचा फोटो काढून घेतला, व्हिडिओ काढून घेतले. आणि आपली पब्लिक चालली होती त्या कॉर्नरला. ही आमची जंगीमंगी व्हिडिओ काढते, कधी फोटो काढते माझ्यासोबत. आता म्हणलं सासूबाईला थोडं दाखवून घ्या व्हिडिओमध्ये. त्याला दाखवून झाल्यानंतर मग आमची लाडकी बायको व्हिडिओ फोटो काढायला लागली. ही आमची लाडकी बेबी उर्फ बिबटो. सगळ्यांचे व्हिडिओ फोटो काढून झाल्यावर मग आम्ही थोडंसं विचार केला की आता आमचे बी थोडे फोटो काढून घ्यावं म्हणून आमचा कॅमेरा दुसऱ्याला द्याला. आमची फोटोग्राफी चालू झाली. तिथं राजूर मंदिरापासून राजूर गाव एवढं भारी दिसतं आणि हे दगडाने कोरलेलं एकदम शिल्प. आमचे सर्वांचे दर्शन वगैरे झाले होते आणि आम्ही आता खाली उतरून म्हणजे खाली चालत होतो आता. आणि प्रत्येकाच्या डोक्यात प्लॅनिंग अशी होती की इथून गेल्यावर आपल्याला जत्रा फिरायला जायची आहे. मग मी एक 1 शॉटमध्ये सगळं मंदिर वगैरे करून घेतलं आणि चाललो होतो आता बाहेर. आमचे सगळ्यांचे दर्शन झालेच होते. मग म्हटलं एक व्हिडिओ बनवून घ्या आपल्या लाडक्या बायकोसोबत. व्हिडिओ बनवून झाल्यानंतर साला म्हणतो आयला म्हणे मला वाटलं लय गर्दी राहणार आहे म्हणून. मला भीती वाटत होती दर्शन होणार नाही म्हणून. मग सगळ्यांचे टीकाकरण झाले. मी पण टीका वगैरे लावून घेतला. म्हटलं आपल्या मित्रांना थोडेफार मिठाई देऊ म्हणून त्याला मिठाईच्या स्टॉलवर घेऊन आलो. आपल्या मित्रांना मिठाई घेऊन दिली. ते खुश झाले एकदम मिठाई घेऊन दिल्यावर. मग ती चालली त्यांच्या रस्त्याला. मग आम्ही आमच्या रस्त्याला निघलो. पुढे गेल्यावर थोडे मुरमुरे घ्यावं म्हणलं. लहान लेकराला मुरमुरे जास्त आवडते म्हणून मुरमुरे घेतले. तिचं म्हणणं होतं मला आत्ताच मुरमुरे पाहिजे खायला, मला आत्ताच दे मुरमुरे खायला. आता कसं सांगू की रस्त्याने मुरमुरे खाणं कमी पाडणं जादा राहील. पण काय करणार आहे आता. ही सगळी पब्लिक हळूहळू गाडीत बसायला सुरुवात झाली.
गाडीत बसल्यावर आम्ही आता जत्रेकडे जाणार होतो, कारण जत्रा पायची सगळ्यांची ही होती. सगळ्यांचं हट्ट होतं की एकदा आपण जत्रेला फिरतो. पाय हो राक्षस मुरमुरे दिले हिच्या हातात आणि असा खायला लागला की विषयच नाही डायरेक्ट. मग थोड्याच वेळाने आम्ही जत्रेकडे आलो आणि जत्रेच्या बाजूला म्हणजे जत्रा तिथे पाळणे वगैरे होते, तिथं गाडी लावून दिली आणि आता सगळे हळूहळू जत्रेत चाललो होतो. मग म्हटलं ह्यो पाळणं खेळू आपण. तर मग काही जणच म्हणणं होतं ह्यो पाळणं नाही खेळायचं, डोक्यात चक्र येते, डोकं फिरतं. मग थोडं पुढे गेल्यावर त्याला सांगितलं, म्हणलं आपण ह्यो पाळणं खेळू, आता ह्यो पाळणं खेळू असं त्याला सांगितलं. पण नाही म्हणे ह्यो बी नाही खेळायचा. मग म्हणलं ह्यो नाही तर मग ह्यो खेळू आपण बारीक बारीक पोरायचा. नाही म्हणे ह्यो बी नाही खेळायचा. म्हणलं मग ड्रॅगन पाळणं खेळू. म्हणजे ड्रॅगन पाळणं पण नाही खेळायचं. मग हा नाही खेळायचा, तो नाही खेळायचा. मग कुठंतरी एक ड्रॅगन रेल्वे दिसली. आता एकच सांगितलं की कमीत कमी आपण हे खेळू ड्रॅगन रेल्वे. मग काय हळूच मी सगळ्यांचा चेहरे पाहिले आणि मी एकटाच ड्रॅगन रेल्वेकडे वर चढलो, सांगितलं की आता हे खेळायचं आपल्याला, नसेल खेळायचं तुम्ही खेळू नका, मी एकटा बसतो म्हणलं. मग हळूहळू सगळे चढायला लागल्यावर मग वर चढल्यावर काहीच म्हणणं होतं कुठं बसायचं कन्फ्युजन झालं. मग ती म्हणते तिकडं बसायचं, ती म्हणते तिकडं बसायचं. मग हळूच आमचे मित्र बसले, मग त्यांचे घरचे वगैरे बसायला सुरुवात झाली आणि मी पण कुठंतरी एका ठिकाणी बसून घ्यावं म्हणलं, म्हणून पुढं चालत गेलो आणि एका ठिकाणी बसलो. आता हे सगळे बसलेच होते. आता यायला वाटत होतं की नेमकं चालू झाल्यावर आपण म्हणजे कसं होणार आहे ड्रॅगन रेल्वे, मग त्याला कळत नव्हतं अजिबात. कारण किती राऊंड आम्ही सर्वजण आता ड्रॅगन रेल्वेमध्ये बसलो होतो आणि ड्रॅगन रेल्वेचा काही वेगळाच आनंद येणार होता. सगळ्यांचं ड्रॅगन रेल्वेचा आनंद लुटून झाला होता. आता प्रत्येकाच्या डोक्यात असा विचार चालू होता की आपण जत्रेत फिरायला जाऊ. आता जत्रेत फिरायला जाऊ म्हणल्यावर विषय खोल झाला, कारण खेसा खाली होणार होता जत्रेत फिरायला जायचं म्हणल्यावर. पण लहान लेकराला थोडंफार खेळू दिलं, थोडंफार त्याला सांगितलं खेळून मोकळं होऊन जा, थोडासा आनंद घ्या, मजा घ्या तुमच्या लहानपणाचा. मग काय पब्लिक भागा दौडा करके निकल गे ना खिसा खाली करणे. आता मालूम नव्हतं की अजून किती खिसा खाली होईल. आता सगळी पब्लिक हळूहळू काय एकदम फाट पळत सुटली नुसती. म्हणजे आता 100% खिसा खालीच होणार होता विषय, तो काही खोलच होता पूर्ण. मग हळूच त्यांची जत्रेत एंट्री झाली. जत्रेत एंट्री होताच कोणी कोणीकडे घुसरायला होतं, कोणी कोणीकडे घुसरायला. पण आपल्या मित्र मंडळीचं जरा व्हिडिओ काढून घ्या म्हणलं, त्याचं दुकान लावेल होतं, ते एकदम खुश झाले. हाऊसमध्ये पाहिलं तर आपली पब्लिक गायब झाली. घाबरलो मी, नेमकं पब्लिक कुठं विसरली आपली म्हणून. पुढं चालत गेलो होतो, कुठेतरी आपली पब्लिक दिसली आणि जीव आला. म्हणलं पब्लिक हरवली आपल्या एवढ्या मोठ्या गर्दीत, आता काय करावं नेमकं. पण पब्लिकचं घेणं देण्यातच सगळा आनंद होता. पब्लिकला 10 रुपये हारमाल दिसल्यावर पब्लिक तिथून सोडायलाच तयार नाही. पब्लिकचं म्हणणं आहे पुरी दुकानच घ्यायची, 10 रुपयाला भेटलं मग काय सगळंच घेऊन जाऊ. आज थोडं राहतं 10 रुपयाला भेटलं म्हणलं सगळं थोडं घ्यायचं राहतं, काही थोडंफार घ्यायचं, थोडंफार पाहायचं. पण काय 10 रुपये म्हणल्यावर हे घ्यायचं ते घ्यायचं नुसतं येण्यानेच करावं लागली पब्लिक. काय अवघडच आहे. मग थोडंच भावांना आपला रोजचा प्रवास आयडी आहे, त्याला जाऊन फॉलो करा आणि सपोर्ट करा. हे मात्र खरं आहे, महागडी वस्तूकडे गर्दी कधीच राहणार नाही. पण तिथं जर धर्माला 10 रुपयाची वस्तू असली ना, तिथं भरभरून गर्दी राहील. हे मला जत्रेत पाहायला भेटलं. हे दुकान खूप चांगलं आहे. इथे जे वस्तू घ्याल त्याची गॅरंटी आणि सगळं आहे. तुम्ही या आणि खरेदी करा. काय खरेदी करा, ते जे लागेल ते काय आता काही पण, आता रिमोट कार काही असेल. पब्लिक हरमाल 10 रुपयाचं दुकान सोडायला अजिबात तयार नव्हती. पब्लिकचं म्हणणं आहे काय काही कळत नव्हतं. मग हळूहळू आम्ही थोडी खरेदी वगैरे करून पुढे निघालो. मग म्हटलं व्हिडिओ शूट करून जाऊ सगळ्यांसोबत गर्दीमध्ये. याचं काय नाक चिवडणं चालू आहे, नाकातली घाण तोंडात, काय याचं तर काही सुधरतच नाही. याला कसं संभव काय. ते माझं डमरू खाली पडलं होतं, ते उचलता मी जत्रेत फक्त हे वाजवलं, म्हणजे काय ते खुळखुळे वाजवलंच होतं. माझ्याकडे दुसरं काही काम नव्हतं जत्रेत. ही भेटली ते आम्हाला जत्रेत. आता यांचा काय गळ्यातला पट्टा घ्यायचा विचार चालू होता. नेमकं मी त्याला म्हणलो नेमका हा पट्टा कायला घ्यायचा आहे, पण तो पट्टा नव्हता, ती केसरी होती डोक्याला लावायची. आणि सोनं महाग झालं होतं म्हणून काहीतरी डुप्लिकेट दिखावा म्हणून यांनी 20 रुपयाची अंगठी घेतली तिथं. आणि आम्ही गाडीत बसून आता निघालो होतो रस्त्याने, कारण भरपूर वेळ झाला होता, भुका पण लागल्या होत्या सगळ्याला. मग पुढं जाऊन कुठंतरी थांबू आणि काहीतरी नाश्ता पाणी काहीतरी घेऊ खाऊ म्हणून चालला होता विचार. आणि थोडंसं पुढं गेल्यावर असा विचार केला की आपण जेवण घरीच करू, पण सध्या नाश्ता म्हणून चिवडा वगैरे घेऊ. काही नाही, मोसंबी वगैरे घेतल्या, त्यांचं मोसंबी वगैरे खाऊन झालं. महाराजांचे दर्शन वगैरे करून घेतले परत आणि आम्ही थोडंसं निघालो पुढं. चिवडा वगैरे घेतला, जिलेबी घेतली, किलोभर चिवडा, अर्धा 1 किलो जिलेबी घेतली.
आणि घेऊन झाल्यावर कुठंतरी पाण्याचं ठिकाण जिथं चांगलं पाणी राहीन, विहीर वगैरे भेटेन अशा ठिकाणी थांबू असा विचार झाला. हे दादा कचोरी वगैरे बनवत होते, भारी कचोरी लागते म्हणे इथलची, घेऊन जा. पण मग कचोरी नको खायचं, कारण ऑलरेडी चिवडा वगैरे घेतला होता, थोडा कांदा वगैरे कापून घेतला इकडं. आता त्यांचं कांदा वगैरे देऊन झाल्यानंतर आपल्या मित्रांनी चिवडा वगैरे घेतला आणि आता आम्ही निघालो होतो आपल्या गाडीकडं. गाडीत पब्लिक बसलीच होती, वाट पाहत, त्याला भुका लागेल होत्या भरपूर, काहीतरी नाश्ता पाणी भेटावं म्हणून आम्ही चिवडा घेऊन आलो. तर चिवडा वगैरे घेऊन थोडंसं पुढं जावं म्हणलं. ही पाणी गिनी भरून आणलं बाटली तिनं, हिला अर्धाच पाणीचं बाटली भेटली, पाणी म्हणजे पाणी भेटलं नाही बाटलीत, अर्धीच बाटली भेटली पाण्याची. मग थोडं पुढं गेलो आम्ही. थोडं पुढं गेल्यावर विहीर पाहत रस्त्याने गेलो आणि एका ठिकाणी गाडी थांबून दिली, कारण विहीर होती, भोलं मोठी विहीर होती, त्याच्यात पाणी बिणी चांगलं होतं प्यायला, एकदम भारी विहीर होती. त्याच्यातलं पाणी गिनी दाखवतो मी तुम्हाला. हे पाय, एवढी एकदम अशी डबडब भरलेली पाणीने विहीर, खरंच. काय चिवडा वगैरे काढला सगळ्यांनी, हळूहळू मी हात वगैरे धुवून घेतला, हळूहळू चिवडा बाकीच्याने खायला सुरुवात केली. आणि मग मी गेलो तिथं. मला काही जास्त चिवडा आवडला नाही, मी थोडाफार खाल्ला. बाकीची पब्लिक मस्तपैकी भेटली, एकदम दानादन तोंड चालू केलं त्याचं. तेवढं म्हणजे भूक लागल्यावर तेवढंच त्याला सारा झालं त्याच्या जीवाला, कारण खूप जवळपास 3-4 वाजले होते. सकाळचा कोणी खाल्लं पिल्लं नाही खाल्लं माहीत नाही, सगळ्यांनी नाश्ता केला होता सकाळी, काही जेवण केलं होतं, पण भुका लागल्या. लहान लहान लेकरं आरडाओरडा करायला लागले होते, त्याला भुका लागल्या होत्या. म्हटलं मग चिवडा वगैरे घेऊन त्याचं भुका मी मोडून करून टाकू. तर मग एक शेवटचा शूट घेतला सगळ्यांसोबत गाडीच्या टॉपवर बसून. तर मित्रांनो, अशी होती आमची ट्रिप. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्राकडे शेअर करा. धन्यवाद.